नमस्कार. माइंड स्टेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजिरी कारेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता माइंड स्टेशन म्हटलं तर ओघाओघाने आपल्या मनाची ट्रेन थांबणं हे आलंच. अहो कशाला काय विचारताय? आपल्याला सगळ्या नेगेटिव्ह विचारांना खाली काढायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचारांना आत घ्यायचं आहे. आपल्या माइंड स्टेशनचा आजचा टॉपिक एकदम छान असणार आहे. कदाचित तो विषय तुम्हाला माहीत सुद्धा असेल, पण त्या विषयाशिवाय पॉझिटिव्ह सायकोलॉजीची सुरुवात होऊच शकत नाही. म्हणून मुद्दामूनच मी तो विषय निवडलेला आहे. विषयाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. तर ही गोष्ट आहे 2 लाकूड तोड्यांची. 2 लाकूड तोडे जंगलात बसलेले असतात. त्यांच्याकडे राजाचा एक मंत्री येतो आणि म्हणतो की तुम्हाला राजेसाहेबांनी लाकडं तोडायला सांगितलेली आहे. जो जास्त लाकडं तोडेल त्याला मोठं बक्षीस मिळणार आहे. तेव्हा आता वेळ न घालवता लगेचच कामाला लागा. दोन्ही लाकूड तोडे खुश होतात. एक पटापट आपली कुऱ्हाड घेऊन लाकडं तोडायला जातो सुद्धा, पण दुसरा मात्र तिथेच बसून राहतो. थोड्या वेळाने मंत्री पुन्हा येतो. पाहतो तर काय, हा दुसरा लाकूड तोडा अजून तिथेच बसलेला आहे. आश्चर्याने मंत्री साहेब विचारतात, काय रे बाबा, तुला लाकडं तोडायला जायची नाहीत का? तू इथे काय करत बसलायस? आपला वेळ का फुकट घालवतोयस? तेव्हा तो लाकूड तोडा म्हणतो की मी वेळ फुकट घालवत नाहीये, उलट माझी एनर्जी आणि वेळ मी वाचवणार आहे. कारण मी माझ्या कुऱ्हाडीची आता चांगलीच धार करणार आहे आणि त्यामुळे तेच काम मी दुपटीने कमी वेळात आणि कमी एनर्जी खर्च करून करू शकतो. त्या लाकूड तोड्यासारखंच आपल्या मनाचं आहे. ती कुऱ्हाड म्हणजे आपलं मनच. पण त्या मनाला आपण कधीतरी धार करतो का हो? नाही ना. त्या बोथट कुऱ्हाडीनेच आपण आपलं रोजचं आयुष्य कुंठत असतो. पण आता आपल्याला कळलंय ना, त्यामुळे आजपासून या क्षणापासून आपल्या मनाच्या कुऱ्हाडीला आपण रोज धार करणार आहोत. कशी काय, त्यासाठीच तर हे आपलं चॅनल आहे ना. बरं, आजचा आपला विषय आहे सेवर्स. आता सेवर्स म्हणजे काय? SAVERS. S म्हणजे सायलेन्स, A म्हणजे अफर्मेशन, V म्हणजे व्हिज्युअलायझेशन, E म्हणजे एक्सरसाइज, R म्हणजे रीडिंग, S म्हणजे स्क्रायबिंग. एक एक गोष्ट आपण डिटेलमध्ये पाहूया. अर्थात याबद्दल तुम्हाला माहिती असणारच आहे, पण एक्झॅक्टली आपण आपल्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी कशा इनकॉर्पोरेट करू शकतो आणि नेमके आपल्या सगळ्यांना त्याचे काय काय फायदे होणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. S म्हणजे सायलेन्स. सायलेन्स म्हणजे काय हो? शांत राहणं. म्हणजेच काय? मौन. आपल्या शास्त्रात सुद्धा मौनाला खूप महत्व दिलेलं आहे. मौनामुळे होतं काय? आपण जी अतिरिक्त बडबड करतो ना, आणि त्यामध्ये आपली जी एनर्जी वेस्ट होते ती वाचू शकते. आपले निर्णय चांगले होतात कारण आपलं मन शांत होतं. त्याच्यानंतर आपला फोकस वाढतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि बऱ्याचदा काय होतं माहितीये, या अतिरिक्त बडबडीमुळे, बाहेरच्या कोलाहलामुळे आपल्याला काही गोष्टी ठरवताच येत नाही. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण बाहेर शोधायला जातो, पण खरं तर आपल्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं आपल्या अंतर्मनातच म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्येच दडलेली असतात. पण या कोलाहलामुळे ते आपल्याला ऐकूच येत नाही. जेव्हा आपण शांत राहतो, मौन राहतो, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याशी छान कनेक्ट होतं. तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवलंय ना, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. पण या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला निदान थोडा वेळ तरी शांत बसायला हवं की नको? आयडियली आपण 30 मिनिटं किंवा 1 तास रोज शांत बसायला हवं. पण नाहीच तर सुरुवात निदान 10 मिनिटापासून तरी करूया. चला, आता आपला दुसरा पॉइंट आहे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? तर एखादी गोष्ट किंवा एखादा विचार वारंवार रिपीट करायचा. आपल्या मनात सरासरी दररोज 60,000 विचार येत असतात आणि या 60,000 विचारांपैकी सगळे विचार 90% विचार तरी रिपिटेटिव्ह असतात आणि नेगेटिव्ह असतात. म्हणजे विचार करा, त्या रिपिटेटिव्ह नेगेटिव्ह विचारांचा आपल्या मनावर आणि शरीरावर किती भयंकर परिणाम होत असेल तो. अफर्मेशनने आपण तो पॅटर्न ब्रेक करू शकतो. अफर्मेशन म्हणजे काय करायचंय? तर चांगल्या विचारांची पेरणी करायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे? तर 4-5 अफर्मेशन आपण लिहून घ्यायची आहेत. अफर्मेशन म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स. पण ती कशी लिहायची आहेत? तर ती लिहायची आहेत वर्तमान काळात. म्हणजेच कसं?
की मी श्रीमंत आहे, मी आरोग्य संपन्न आहे, माझे नातेसंबंध चांगले आहेत. बरोबर. पण असं लिहिताना कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला असं वाटतं की बाबा माझ्याकडे 50 रुपये पण खिशात नाही आणि मी असं कसं म्हणणार की मी खूप श्रीमंत आहे. तेव्हा मग आपलं सबकॉन्शियस माइंड रेजिस्ट करतं आणि आपल्याला श्रीमंत असल्याची फिलिंगच येत नाही. मग काय करायचं? अशा वेळेस ते वर्तमान काळात न म्हणता ते चालू वर्तमान काळात अफर्मेशन म्हणायचं. म्हणजेच कसं की मी श्रीमंत होत आहे, म्हणजे मी त्या प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे काय होतं, आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला तेवढं अडवून धरत नाही आणि आपला विश्वास बसू लागतो. हे झालं गोल अफर्मेशन. गोल अफर्मेशन म्हणजे काय की आपण कोणतं गोल पाहतो आहे. मी आरोग्य संपन्न आहे, हे गोल आपण पाहिलं. मी श्रीमंत आहे, हे गोल आपण पाहिलं आणि त्या संबंधित आपण अफर्मेशन बनवली. पण नुसती गोल्स पाहून किंवा गोलवर अफर्मेशन देऊन काम भागेल का हो? नाही. तर त्यासाठी ऍक्शन घ्यायला हवी आणि ऍक्शन घेण्यासाठी पहिल्यांदा ऍक्शन अफर्मेशन द्यायला हवी. ऍक्शन अफर्मेशन म्हणजे काय? तर गोलच्या रिलेटेड अफर्मेशन द्यायची. म्हणजे माझं गोल अफर्मेशन काय आहे? मी आरोग्य संपन्न आहे. मग माझी ऍक्शन अफर्मेशन्स काय असू शकतात? की मी रोज 20 मिनिटं चालायला जात आहे, मी रोज व्यायाम करत आहे, मला माझा हेल्दी डाएट खूप आवडत आहे. त्याने काय होईल? ह्या गोष्टी सतत बोलल्याने आपल्या मनावर त्याचा परिणाम होईल आणि आपण त्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला सुरुवात करू. तर आपण हे कसं करू शकतो? रोज 4 ते 5 वाक्य आपल्याला रोज बोलायची आहेत. त्यात गोल अफर्मेशन सुद्धा बोलायची आहेत आणि ऍक्शन अफर्मेशन सुद्धा बोलायची आहे. ओके. आता आपला तिसरा पॉइंट असणार आहे व्हिज्युअलायझेशन. असं म्हणतात की कोणतीही गोष्ट दोनदा घडत असते, एकदा आपल्या मनात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. म्हणजे बघा ना, एक साधं उदाहरण तुम्हाला मी देते. आपल्या घरी पाहुणे येणार आहे. मग आपण काय करतो? विचार करतो की आपल्या बेडवर आता कोणती चादर घालायची आहे, आपल्या सोफ्याची अरेंजमेंट कशी हवी, घर स्वच्छ तर आहे ना, आपण कोणकोणते पदार्थ बनवायचे आहेत, ते कसे कसे मांडायचे आहेत. म्हणजेच काय की त्याची आपण चित्र आपल्या मनावर प्रतिबिंबित करतो आणि मग आपण तशा पद्धतीने त्या गोष्टी करायला जातो. कोणतंही लहान पदार्थ असू देत किंवा मोठ्यातली मोठी टेक्नॉलॉजी, पहिल्यांदा आपण त्याचं चित्र आपल्या मनातच पाहतो आणि मगच यशस्वीरित्या ती आपण प्रत्यक्षात आणू शकतो. पण दुर्दैवाने होतं काय की ही चित्र आपण बऱ्याचदा डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीने पाहतो. म्हणजे काय? मी सभेत किंवा मीटिंग मध्ये बोलताना मला घाम फुटलेला आहे, मला बोलताच येत नाहीये, माझ्याच्याने काही होणारच नाही, अशी अनेक डिस्ट्रक्टिव्ह कल्पनाचित्र आपण आपल्या मनाच्या समोर आणतो आणि मग त्या पद्धतीनेच आपली कृती घडते. पण आता आपल्याला कळलेलं आहे या कल्पना चित्रांचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणूनच आता डिस्ट्रक्टिव्ह कल्पनाचित्र न पाहता आपण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक कल्पनाचित्र जाणून बुजून पाहणार आहोत. तर आपण हे कसं करू शकतो? डोळे बंद केले तर होऊ शकतं की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर कोणती चित्र येणार नाही. मग त्यासाठी काय करा? आपल्याला जे पाहायचं आहे ते चक्क वहीत लिहून काढा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी आरोग्य संपन्न आहे, मी रोज व्यायाम करत आहे, माझं डाएट मी छान पद्धतीने घेत आहे, माझं वजन कमी झालं आहे. अशा पद्धतीने आपण लिहून काढलं की ते रेकॉर्ड करा आणि कानाला इयरफोन लावून चक्क ते ऐका. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहील. रोज रात्री झोपताना तुम्ही हे करू शकता. आपला चौथा मुद्दा आहे एक्सरसाइज. या एक्सरसाइजची आठवण आपल्याला कधी बरं येते? 1 जानेवारीला, जेव्हा आपण संकल्प लिहायला घेतो. पण हा संकल्प किती दिवस टिकतो? 8 जानेवारीला हा संकल्प अगदी विरून सुद्धा गेलेला असतो. पण आता हे असं करायचं नाही, कारण एक्सरसाइजचा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप चांगला परिणाम होत असतो. आपलं शरीर चांगलं होतच, आपली तब्येत चांगली होतेच, पण आपलं मानसिक आरोग्य सुद्धा सुधारतं एक्सरसाइजने. कारण एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीरात सेरोटोनिन नावाचं एक केमिकल किंवा हार्मोन स्त्रवत असतं आणि त्या केमिकलमुळे किंवा हार्मोनमुळे आपल्याला खूप ताजतवानं फ्रेश वाटतं. स्ट्रेस, एन्झायटी खूप कमी होते. म्हणून एक्सरसाइजचं अनन्यसाधारण महत्व आहे. हे शरीर 23-24 तास आपल्यासाठी झटत असतो आहोत. मग त्याच्यासाठी आपण किती वेळ देणार आहोत? निदान अर्धा तास तरी एक्सरसाइज साठी आपण दिलाच पाहिजे.
तर कोणकोणत्या पद्धतीने आपण एक्सरसाइज करू शकतो? व्यायाम करू शकता, तुम्ही चालायला जाऊ शकता, जॉगिंग करू शकता किंवा मग जिमला जाऊ शकता किंवा योगासनं सुद्धा करू शकता. ऑफलाईन पद्धतीने गेलात तर चांगलीच गोष्ट, पण अलीकडे ऑनलाईन सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने, चांगले क्लासेस ऑनलाईन पद्धतीने आपण त्याचा फायदा घेऊच शकतो. आपला पुढचा पॉइंट असणार आहे रीडिंग. रीडिंग म्हणजे काय? वाचन. लहानपणी तुम्हाला आठवतंय का? कोणताही सुविचार आठवला नाही तर आपण फळ्यावर काय बुवा लिहायचो? वाचाल तर वाचाल. पण आपण आता त्याच वाचण्याकडे मोबाईलच्या नादात चक्क पाठ फिरवली आहे. तुम्हाला मी विचारलं की तुम्ही लास्ट व्हिडिओ किंवा रील कधी पाहिली होती? तुम्ही चटकन सांगू शकाल, हे काय 2 मिनिटापूर्वी तर पाहिली होती. पण तुम्हाला मी हाच प्रश्न विचारला की तुम्ही शेवटचं पुस्तक कधी वाचलं होतं? तर कदाचित आठवायला लागेल. आपण किती लांब गेलोय पुस्तकांपासून. तर असं न होता आपण आता पुस्तकांना आपलं मित्र केलं पाहिजे. पुस्तकाचे अनेक फायदे आहेत. एखाद्या लेखकाचा त्याच्या आयुष्याचा अनुभव आपल्याला एका पुस्तकातून मिळू शकतो, तोही रेडीमेड. आपली शब्दसंपत्ती वाढते, आपले विचार चांगले होतात, वेळ चांगला जातो आणि आपल्या मेंदूमधून पुस्तक वाचताना किंवा ते विचार करताना डोपामाइन नावाचा एक हॅपी हॉर्मोन्स स्त्रवत असतो. त्यामुळे आपलं स्ट्रेस आणि एन्झायटी कमी व्हायला मदत होते. तेव्हा वाचन ही खूप जरुरी आहे. आणि आणखीन एक काय फायदा होणार आहे माहितीये? जेव्हा घरात आई बाबा वाचतात ना, तेव्हा मुलं आपोआप पुस्तकं हातात घेतात. आजकाल चित्र काय आहे? आई बाबांच्या हातात मोबाईल. त्यांचंच अनुकरण मुलं करत आहेत. आता हेच चित्र आपल्याला बदलायचं आहे पुस्तकं वाचून. शेवटचा मुद्दा आहे आपला स्क्रायबिंग. स्क्रायबिंग म्हणजे काय? तर चक्क डायरी लिहिणे. मग काय लिहायचं या डायरीत? आपल्याला काय वाटलं? आपण एवी तेवी इकडे तिकडे गॉसिप करतच असतो ना. ते इतरांबरोबर नेगेटिव्ह पद्धतीने न करता पॉझिटिव्हली आपल्या डायरीत उतरवायचं आहे. आपल्या विचारांना वाट मोकळी करून द्यायची आहे. मला काय वाटलं, मला काय वाटतं, मला काय हवंय, मला काय नकोय, सगळं सगळं त्या डायरीत लिहायचं आहे. कारण त्या विचारांना वाट तर मोकळी झाली पाहिजे ना. तुम्हाला मी एक उदाहरण देते. आपल्या अंगावर, आपल्या ड्रेसवर किंवा शर्टावर एखादा किडा किंवा मुंगी असेल, आपण काय करतो? त्याला झटकून टाकतो आणि दूर करतो, कारण ती आपल्या पकडीत येणारी असते. पण जर एखादा विचारांचा किडा आपल्या डोक्यात वळवळत असेल तर काय करायचं? त्याला कसं पकडायचं? त्याला पकडण्याचा एकच मार्ग म्हणजे त्याला शब्दरूप करायचं. मगच तो पकडीत येऊ शकतो. खूप आपल्याला ओव्हर थिंकिंग होत असेल तर लिहायला सुरुवात करा. अगदी 4-5 मिनिटात तुम्हाला कळेल की तुमचा ताण हलका झालेला आहे. जे जे विचार येत आहेत मनात ते लिहून काढा. भीती वाटत असेल की आपली डायरी कुणी पाहिल तर चक्क ती पानं फाडून टाका. पण लिहिणं खूप जरुरी आहे. मी तुम्हाला सजेस्ट करीन, लिहिताना तुम्ही काय काय लिहाल? आजचा दिवस कसा गेला? आज मी काय छान काम केलं? आणि आज माझं काय चुकलं? म्हणजे पुढच्या दिवसासाठी रिफ्लेक्शन आपोआपच तयार होईल. तर हे सगळे मुद्दे आपण पाहिलेच. सगळे सेवर्सचे मुद्दे आपण छान पद्धतीने समजून सुद्धा घेतले. पण आणि आता आपण लगेच सुरूही करणार आहोत. पण आपल्याला सुरू करून मग मध्येच सोडायचं नाही. कारण अशा लोकांना काय म्हणतात माहितीये ना? त्यांना म्हणतात आरंभशूर. आणि आपल्याला फक्त आरंभशूर व्हायचं नाही, आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. मग हे सातत्य ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया किंवा टिप देणार आहे. सरळ सरळ हॅबिट ट्रॅकर बनवा. हॅबिट ट्रॅकर म्हणजे काय? आपल्या हॅबिट्स लिहून काढायचे. फॉर एक्झाम्पल सेवर्ससाठी जर तुम्हाला हॅबिट ट्रॅकर ठेवायचं असेल तर सरळ SAVERS असं लिहायचं आणि खाली 1 ते 30 तारखा टाकायच्या. अगदी 1 ते 30 तारखा नाही जमल्या तर आठवड्याच्या तारखा टाका. 1 ते 7. पहिल्या दिवशी जर तुम्ही S पूर्ण केलात त्याला टिक करा, A पूर्ण केलात टिक करा. एखादं नाही झालं तर त्याला सरळ फुल्ली मारायची आणि आठवड्याने आपला स्कोर चेक करायचा. बरं, जिथे आपण कमी पडतोय तो पुढच्या आठवड्यात भरून काढायचा आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आणखीन अशा दमदार टॉपिक घेऊन आपण पुढे भेटणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.